आपल्या दोन्ही गाड्या. तसे काय म्हणणे तुमचं? शेकुटी करायची. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सूर्यवंशी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आपला तिसरा कसला राजस्थान टूरचा. तर आता आपण रेडी वगैरे झालो आहे. रात्री तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये आपण हॉटेलला आलो, इकडे स्टे वगैरे केला, इकडंच सरिस्काच्या बाजूलाच स्टे वगैरे केला. आणि आता आपण सकाळचे वाजलेत 5. तर 5 वाजता आता आपण उठून चाललो आहे आपल्या तिकडे एंट्री गेटला. सगळ्यांची तयारी झाली. थंडी खूप आहे, तुम्ही बघू शकता किती थंडी. हातात ग्लव्स आहे माझ्या. लय थंडी बेकार थंडी आहे. तर आता सगळे तयार झालेत, आपण जाऊया काय असेल ते तिकडं आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला. एवढी थंडी आहे ना मित्रांनो, इकडं जाम थंडी. माकड जाम बेकार थंडी. अक्षरशः तोंडातून वाफा निघते, वाफा निघतात म्हणून. आता जाऊया आणि आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मित्रांनो गाडीला बघा एवढा फॉग आलाय ना, तुम्ही समजू शकता. थंडी बघून बेकार थंडी आहे, लय बेकार थंडी. मी सुद्धा ग्लव्स घातले. आता गाडी कोल्ड स्टार्ट करतो. मोठी गाडी केली चालू. जाम बेकार थंडी मित्रांनो, जाम बेकार थंडी. नाकातून अक्षरशः पाणी येते, वाफ तोंडातून. सकाळी गाडी आपली केली चालू. मित्रांनो थंडी तुम्ही बघतो, एवढी बेकार थंडी ना, एवढी बेकार. गाडीत सामान टाकायला सुद्धा काही होतं ग्लव्स घालून. पण कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर मित्रांनो आता तुम्ही माझा उल्या बघून तुम्ही मला सांगू शकता की किती थंडी आहे आणि समजू शकता इथं की किती थंडी आहे. अक्षरशः माझी जीभ बळबळायला लागली. लय थंडी मित्रांनो, लय थंडी. म्हणून तुम्ही पण जर इकडं राजस्थान वगैरे कुठे ट्रिपला यायचा विचार करत असाल तर थंडीचे कपडे, थंडीचे ग्लोव्स, थंडीची हुडी, थंडीचं मफलर, थंडीचं एक्स्ट्रा जे पण थंडीचे इक्विपमेंट आहे, सगळे कपडे बिपडे जे पण वेअर करायची गोष्ट आहे ना, सगळी तुम्ही एक 2 नीती नियमाने आणि आठवणीने घेऊन येत जा. कारण की आम्हाला माहित होतं थंडी असणार, म्हणून आम्ही ग्लव्स वगैरे सगळं आणलं होतं. तर बस बाकी काय नाही. आता आम्ही निघालोय. गाडी आमची एक मागे आहे. आता इथून आमच्या हॉटेलपासून 1-2-3 किलोमीटरच आहे. आता जाऊया आणि आपल्या सरिस्काला एंट्री करूया. एंट्री केल्यानंतर थोडा चाय नाश्ता वगैरे करून आपल्या जंगल सफारीला सुरुवात करूया. चलो. मित्रांनो हे बघा, हे बुकिंग ऑनलाईन बुकिंग विंडो आहे. ही एक आहे आणि ही एक आहे.
आणि तिकडे गाड्या लावल्या त्या साईडला. हेलो आपल्या गाड्या लावल्या. एक नंबर और सारे आता आपलं आमचं ऑफलाईन फिलअप करतोय. कारण की मी त्यांचं ऑनलाईन काढलं पण आमच्या लोकांचं ऑफलाईन करतोय. 10 जणांचं कॅन्टर व्हॅन. बघूया आता. जाऊया आणि बघूया कसं आहे काय नाही. टोटल कैंडिडेट मित्रांनो थंडी बघा थंडी एवढी बेकार थंडी आहे ना. आता तिकीट काढले ऑफलाईन तिकीट काढले आणि आता चाललो. आमची कॅन्टर व्हॅन आहे आणि दिदी या लोकांची सफारी आहे. कारण की त्यांची ऑनलाईन बुक केली. ऑनलाईन जिप्सी सफारी बुक केली ती झाली. पण काय झालं माहिती आहे का आमच्या लोकांची आम्ही 10 जणांची कॅन्टर व्हॅन बुक करायला गेलो. पेमेंट केलं क्रेडिट कार्डमधनं पेमेंट केलं. पण पेमेंट केल्यानंतर काय झालं ते हे झालं काय बोलतात त्याला पेमेंट सक्सेसफुल झालं. त्यानंतर पण हे कॅन्सल झालं. मग आता बोललं जाऊ द्या आता बघू चाललो. ही सफारी आहे आपल्याला. मित्रांनो आता बसलोय मी कॅन्टर व्हॅनमध्ये. कॅन्टर व्हॅन आहे मागे सगळेजण आहे. इकडे बघ मावशी. मागे सगळी कॅन्टर व्हॅन आहे मोठी. या कॅन्टर व्हॅनमध्ये आम्ही लोक गेले आणि तुम्ही लोकांनी बघितलं दिदी आणि ते लोक सफारीमध्ये गेले. ते लोक सफारीमध्ये गेले आणि आम्ही लोक इथे आलो. अक्षरशः मित्रांनो मला बोलता येत नाही एवढी थंडी आहे आणि तरी व्लॉगिंग करणार आपण. किती काय झालं तरी व्लॉग चालू ठेवणार कंटिन्यू ठेवणार आणि तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करणार. व्लॉग मित्रांनो पूर्ण शेवटपर्यंत बघा. हा याच्यामध्ये एवढी मजा येणार आहे ना. पूर्ण जंगलामध्ये मस्त सफारी करणार आहे आपण. आता जाऊया. 7चा टायमिंग होता पण 8 वाजले. 1 तास लेट झाले. आता 1 तास ते लोक एक्सटेंड करून देतील. तर जाऊया मस्तपैकी आपण. आणि आता तुम्ही थोडंसं समजून घ्या मला बोलता येत नाही. जाऊया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया. चला मित्रांनो सगळ्यात पहिले दर्शन झालेलं आहे मोरांचं. मोर बघा मोर हे बघा. सगळ्यात पहिले दर्शन झालं मोरांचं. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत नक्की बघा. ये क्या है सर जी? ये एंटीलोप है, नील का है, फीमेल बेबी. सर नील का है. जस्ट इसके पीछे दिख रहा है मेल. हाँ फीमेल है सामने. ओके. मित्रांनो बघा ही गिल गाय आहे. फिमेल आहे आणि ती फिमेल आहे. तिकडे दिसते ना खोबऱ्याला तिकडं फिमेल आहे. ते सर आहेत ते आम्हाला इन्फॉर्मेशन सांगतात आणि अंकल आहे ड्राईव्ह करतात. चला मित्रांनो हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय हे आम्हाला वाघाच्या पायाचे ठसे दिसले होते. म्हणजे जे आमचे गाईड होते ना त्यांनी गाडी थांबवली. त्यांचं लक्ष गेलं अचानक. त्यांनी आम्हाला दाखवलं की हे वाघाच्या पायाचे ठसे आहेत. टायगरचे हे आहेत काय बोलतात पकमाक आहेत ना. म्हणजे त्याचे पायाचे ठसे आहेत टायगरचे. अभी हम चल रहे हैं. अभी हमें कुछ ना मिल रहा है. हम वापस जाएं तो हमें टाइगर मिल जाए. ऐसा भी होता है.
लक बाय चांस। अभी तक किसी को भी साइटिंग नहीं है। मैं जब से फ़ोन किया है मेरे पास भी फ़ोन आ रहे हैं, बाकी अभी तक किसी को साइटिंग नहीं है। सुबह के टाइम क्या होता है, देखिए सभी को ढूंढना पड़ता है, चाहे वो ट्रैकर हो चाहे हम लोग हो। सुबह तो हमें ढूंढना पड़ेगा। अब जो शाम वाला होता है उसमें आपको लोकेशन क्लियर हो जाएगा। बरोबर। फिर सुबह जहाँ लास्ट पग मार्क मिले तो वो लोकेशन क्लियर हो जाता है कि टाइगर वहीं है। और ये होता है कि टाइगर सबसे लेजी एनिमल होता है। जिस जगह सुबह अगर उसका सिटिंग है तो आप ये मानिए कि शाम तक वो वहीं रहेगा, यानी 2-3 बजे के बाद जो मूवमेंट करेगा वो वहीं से मूवमेंट करेगा। इसलिए शाम को ज़्यादा चांसेस हो जाते हैं परफेक्ट। ये होता है। ओके। हे डिअर बघा मित्रांनो, छोड़ेंगे नहीं, ये टाइगर नहीं दिखेगा तो पूरी रहेगी जब तक जंगल के बाहर नहीं जाएगी। चलेगा। चलो चला मित्रांनो, बघूया आता। जर तो वाघ दिसला तर बघू, नाही दिसला तर मग आता बघू। हे लोक बोलतात की सर बोलतात की अगर वाघ जर तर दिसला, लक बाय चान्स दिसला तर दिसेल। आणि जर तर काय असतं, वाघ ना खूप लेझी ॲनिमल आहे। तर तो जर तर एका जागी बसला ना तर तो त्याच जागी बसतो। म्हणजे सकाळी जर तर बसला तो त्याच जागी, तर संध्याकाळपर्यंत त्याच जागी बसतो। बघूया आता काय काय नाही। कीप सायलेंट। ये डियर फैमिली का लार्जेस्ट मेंबर होता है और टाइगर का फेवरेट फूड भी यही होता है। तो जो सबसे ज़्यादा पसंद करता है खाने के लिए, यानी जिसका सबसे ज़्यादा शिकार किया जाता है टाइगर के द्वारा, वो होता है सांबर डियर। मित्रांनो, आता हे समोर तुम्ही प्राणी बघताय ना, सांबर डिअर, हे वाघाचं एकमेव स्वादिष्ट खाणं आहे। म्हणजे वाघाचं एकदम फेवरेट खाणं असतं। त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे भरपूर वाघाला मिळतं, म्हणून हे वाघ जास्त याचा शिकार करतो। ये है एंटलर। मित्रांनो, सरिस्का व्याघ्र प्रकल्प म्हणजेच सरिस्का टायगर रिझर्व राजस्थानमध्ये असून तो वाघ, बिबट्या, नीलगाय, सांबर, मोर यासारख्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे। हे ठिकाण अलवर जिल्ह्यामध्ये आहे आणि निसर्गमय डोंगर रांगा व कोरड्या पानगळीच्या जंगलांनी वेढलेले आहे, जिथे सफारी, ट्रेकिंग असे बरेच काही ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येतात। मित्रांनो, मगापासून आलोय पण आम्हाला अजून काय वाघ दिसला नाही। आता वाघ दिसला तर बघूया, जर तर आपल्या नशिबात असेल तर दिसन आणि नसेल तर नाही दिसणार। काय वाघ नशिबात असेल तर दिसत, नसेल तर नाही दिसणार। ते काय बोलतात माहिती आहे का, की वाघ एवढा सुस्त प्राणी आहे ना, तो जर तर एका जागी बसला ना तर तो तिथंच असतो। म्हणजे तो जर सकाळी बसला तर संध्याकाळपर्यंत तिथेच बसतो, तो उठत नाही। म्हणून बघूया आता, जर तर लक बाय चान्स दिसला तर बघू। म्हणजे पाऊस दिसले होते आम्हाला, पायाचे ठसे दिसले, पण तो काय दिसला नाही। बघू आता पुढे जाऊन दिसतो का नाही। बाकी आम्हाला हरेन दिसला, आपलं सांबर दिसलं, त्याच्यानंतर आपलं काळवीट होतं ते, त्यानंतर परत आपलं मोर वगैरे, रानडुक्कर वगैरे, जंगली डुकरं सगळं दिसले। आता वाघ काय दिसलं नाही, बघू आता दिसतो काय, बघूया। थंडी खूप मिळते, थंडी बेकार थंडी बेकार। मित्रांनो, मोर बघा, मोर काय सुंदर वाटतं। तर मित्रांनो, आता इथं रेस्टला थांबलोय, म्हणजे असंच जरा वॉशरूम वगैरेला थांबलो जंगलाच्या मधीच। आजूबाजूला जंगल आहे आणि जंगलात आहे आम्ही। हे आमची मागं कॅन्टर व्हॅन उभी आहे। एका व्हॅनमध्ये आम्ही 18 ते 16 जण आहे एका व्हॅनमध्ये, म्हणजे बाकीचे पण, आणि आम्ही लोक 11 जण आहे। पर पर्सन तिकीट 856 रुपये, 856 वाघ तर काही दिसला नाही, बघूया आता। होप सो पुढे जर तर दिसला तर, नाहीतर मग नेक्स्ट टाइम बघू आता। मित्रांनो, जंगल बघा, एकदम घन्या जंगलमध्ये आलोय आता। एकदम डेन्स फॉरेस्ट आहे, डेन्स। ते आता काय एवढं काय बोलतात, थंडीचे दिवस म्हणून हे नाही, पावसाळ्यात तिथे एकदम हिरवगार वाटत असतो। रोड बघा काय भारी आहे, मजा आहे मजा।
खूप मजा आहे मित्रांनो, खूप मजा भारी. मित्रांनो खरी खरी जंगलची सफारी झाली भाऊ आमची आज खरी खरी जंगलची सफारी झाली. हा डायरेक्ट बाई डोंगरावर घेऊन चाललाय. रस्ता एवढा छोटा छोटा. आज खरी जंगल सफारी झाली. डायरेक्ट डोंगरावर गाडी घेऊन आली. गाडी बघ कुठून आली, तिकडून खालून आली. मित्रांनो हा परिसर अलवर राज्यासाठी शिकारीसाठी संरक्षित करण्यात आला होता आणि 1958 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला होता. 1978 मध्ये भारताच्या प्रोजेक्ट टायगरचा भाग बनून त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला होता. जंगलात असं ऍडव्हेंचर करायला लागतंय, खाली वाकायला लागतंय. मामी डायरेक्ट झोपून घेतली आता मामीने. मामीला फटका लागलाय. जोर का झटका. सुंदर सुंदर वातावरण, सकाळ सकाळचं निसर्गमय वातावरण. कवळ्या कवळ्या उन्हात. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपली जंगल सफारी ही समाप्त झालेली आहे आणि आता आपण पुढचा प्रवास पुढं काय आपण शेड्यूल करतो आपलं बघूया. सफारी वगैरे आम्ही करू. वाघ तर आम्हाला दिसला नाही, पण बाकीचे प्राणी होते ते दिसले. तर आता बघूया बाकीचं काय होतं काय नाही. जाऊया आता थोडं काहीतरी खाऊ वगैरे, कारण की सकाळी काहीच खाल्लं नव्हतं. थोडं खाऊ वगैरे काहीतरी आणि खाल्ल्यानंतर मग बाकी पुढचं बघूया काय काय नाही. चला आता उतरू. आता आलो इथं आम्ही गेटवरती. आता गेटवरून खाली उतरून आपल्या गाड्यांकडे जाऊ. मामान ते लोकांची झाली सफारी. मित्रांनो हे गाईड सर आहेत, यांनी आपल्याला थोडीशी जंगलाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे, तर तुम्ही ऐका आता. सर आपका नाम? मेरा नाम लोकेश. ओके. अपना क्या मतलब कितने एरिया में अपना रिजर्व है? ये पूरा जंगल फैला हुआ है 1214 स्क्वायर किलोमीटर. ओके. इसका जंगल फैला हुआ है, बाकी नेचुरल हैबिटाट है टोटली है. हाँ. अगर लेकिन गवर्नमेंट जो आप लोग घूमते हो हाँ, हाँ. ओनली फॉर 20% जंगल अलाउ किया जाता है Okay. फॉर द टूरिस्ट. टूरिस्ट. बाकी एनिमल की बात करें तो यहाँ पे सभी एनिमल हैं. जैसे आप देख सकते हो कि सांबर डियर है, स्पॉटेड डियर है, एंटीलोप है, वाइल्ड बोर है, हाँ. हाइना, चेकर. बट सभी का दिखना होता है कि ऐसा नहीं है कि आप जाओ और आपको सब कुछ मिल जाए. बराबर. ये आपका लक एंड चांस होना चाहिए. जैसे हाइना नॉक्टल होता है, हर्बीवोरस एनिमल आपको देखने को मिल जाए. हाँ बराबर. हर्बीवोरस में कोई दिक्कत नहीं है. जैसे हाइना नॉक्टल है. आप क्या बोले थे, मतलब टाइगर लेजी भी रहता है ना थोड़ा, हाँ, उसका क्या बोले थे मतलब? टाइगर सबसे ज़्यादा लेजी से मेरा कहने का मतलब ये होता है कि हाँ. जैसे जो ये सनलाइट का टाइम होता है, अच्छा दिन का, बराबर. ये पूरा उसका रेस्टिंग टाइम रहेगा. रीज़न अच्छा. होता है कि फुल नाइट मूवमेंट में रहता है. ओके. और लगभग एक टाइगर मेल एरिया कवर करता है अपना. ये मानिए कि मेल टाइगर का एरिया 15 to 25 किलोमीटर. ओके. मेल टाइगर का. ये मेल टाइगर का हो सकता और फीमेल टाइगर का? फीमेल का होता है 10 to 15 किलोमीटर. ओके 10 to 15. रीज़न होता है कि मेल टाइगर का एरिया बड़ा होने का. हाँ, हाँ, हाँ. एक मेल टाइगर हाँ. अपने साथ 2 या 3 फीमेल रख सकता है, अच्छा. तो उनका एरिया भी वो कवर करता है. इसलिए मेल टाइगर का बड़ा एरिया होता ओके. थैंक यू सो मच सर. है. वेलकम. थैंक यू. मेरा यूट्यूब पे चैनल है प्रवीण सूर्यवंशी, उस पर आपका ब्लॉग कर देंगे, चलेगा? दिखेगा. थैंक यू सर. चला
तर मित्रांनो आता सरांसोबत थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली त्यांनी सांगितलं काय ते तुम्ही आता ऐकलंच असणार. आता आम्ही जातो आतमध्ये. इकडे बघा ही कॅन्टरव्हॅन होती, ही वाली ही कॅन्टरव्हॅन होती. त्या कॅन्टरव्हॅनमध्ये आपण गेलो. आता आतमध्ये जाऊया जरा आणि आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी खाऊ वगैरे. त्यांनी जसं सांगितलं की गव्हर्नमेंटचा पूर्ण हा 100% एरिया आहे. गव्हर्नमेंटचा 100% एरिया, पण गव्हर्नमेंटनी फक्त टुरिस्ट लोकांसाठी 30% एरिया दिला आहे आणि बाकीचा 70% एरिया हा गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. म्हणजे हा फक्त टुरिस्ट लोकांसाठी, म्हणजे आपण लोक फिरायला जातो, बाहेरचे टुरिस्ट जातात, आपल्या भारतातले लोक आपण फिरायला जातो, तर तेवढा 20% एरियाच आपण बघू शकतो आणि कव्हर करू शकतो. बस हाच फरक आहे. हेच ते सांगत होते. आणि तुम्हाला प्राणी तर त्यांनी सांगितले, हायना आहे, टायगर आहे, लेपर्ड आहे, चित्ता आहे, जे पाहिजे ते प्राणी आहेत. बस बाकी काय नाही. आता जाऊया आपल्या गाडीजवळ. बाकीचे मामांचे लोक आता नाश्ता करत नाही. कुठे हा तिकडे मामांचे लोक तिकडेच. तर आता जाऊया, बघूया काय होतं काय नाही. पुढचा प्रवास पुढं अजून जरा मनालीला जायचा विचार होता, पण आता बघू. मनालीला ट्रॅफिक जाम वगैरे जास्त आहे. बघू आता काय होतं काय नाही गेल्यावरती. चला जाऊया. हा स्टॅच्यूचं काय माहिती आहे का, फिमेल वाघीण होती, तिचं नाव होतं राजमाता. बघा तुम्हाला हे दिसत असेल. तर तिचा जन्म 2005 मध्ये झाला आणि 2024 ती ऑफ झाली. 2024 ऑफ झाली. तर सरिस्का टायगरची सर्वात फेमस आणि सर्वात काय बोलतात दिसणारी, म्हणजे नेहमी काय बोलतात, नेहमी आपण जातं सफारीला गेलो किंवा कधी गेलो तर नेहमी आपल्याला दिसणारी ही वाघीण होती, राजमाता. त्या मित्रांनो आलू पराठा खायला या. आलू पराठा हे खाऊन बसले म्हणून यांच्या पुढचे ताट रिकामे दिसत आहे. खाऊन बसलेले या आधीचे पराठा खायला. सँडविच. तर आता भानगडला आम्ही एक 15-20 मिनिटातच पोहोचतोय. आता जाऊया आणि मस्त भानगड एक्सप्लोअर करूया. हॉन्टेड आहे बोलतात, आता बघू. संध्याकाळच्या नंतर तिकडे एंट्री नसते असं सांगतात. आता बघू काय नाही. आता आपण तर दुपारचं चाललोय, 12-1 वाजलेच. बघू. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे फायनली भानगड किल्ल्याला. आपण पोचलो आहे. नाही थँक्यू. तर आता आपण आलो आहे. हे लोक इथं आल्यावर असं विचारतात गाईड. तर गाईड वगैरे घ्यायची काय गरज नाही. आपलं सर्व सोपं यायचं. सगळी इन्फॉर्मेशन गुगलला आहे. मी पण तेच बघून आलो. काय इन्फॉर्मेशन असेल गुगलला सांगायची, बस संपला विषय. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर व्हिडिओमध्ये सांगायचं, संपला विषय. बाकी दिला ना तुला मी. तर आता आम्ही आलो आहे भानगड किल्ल्याला. मम्मी आणि हे लोक इकडे. आता जाऊया जरा थोडं एक्सप्लोअर करूया. तुम्हाला दाखवतो किल्ला कसा आहे, काय आहे, किल्ल्याचे वैशिष्ट्य काय आहे, किल्ल्यामध्ये रात्रीचं काय होतं काय नाही, म्हणजे असे म्हणतात लोक. आणि असं आर्टिकल पण आहेत गुगल वगैरे आहे असे आर्टिकल. मग तुम्हाला ते दाखवतो सगळं सांगतो. चला जाऊया. मित्रांनो हे बघा, हे तिकीट घ्यायला लागतात असे 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. गँग आता चालली भानगडला पिकनिकला. भानगड केलं. मित्रांनो हे जे तुम्ही बघताय ना, हे सगळ्यात महाराज लोक जे होते ना, महाराज लोकांच्या शिपाई लोकांच्या हे घरं होते. म्हणजे चाळ टाईप बोलू शकतो त्या लोकांचं. बघा हे घरं होते, वरती पण होते खालती पण होते. तेव्हाचं दगडाचं बांधकाम बघा, हे तेव्हाच्या काळातलं दगडाचं बांधकाम अजूनपर्यंत जसंच तसं आहे. स्ट्रक्चर अजून पण जसं तसंच आहे. बघा इकडं पण बघा, हे वरती पूर्ण होतं, पण त्याला दिवसांदिवस कसं दिवस ते चालले तर पडलं ते. आणि हे पण हे बघा. मित्रांनो भानगड किल्ला हा राजस्थानमधील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो भारतातील सर्वात रहस्यमय आणि भीतीदायक ठिकाणपैकी एक मानला जातो, जिथे अंधारानंतर जाण्यास मनाई आहे. हा किल्ला त्या शापग्रस्त आणि भूतांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा अनुभव घेणारे लोक येतात.
तरीही हा किल्ला पर्यटकांसाठी खुला आहे आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून पाहण्यासारखा आहे. मित्रांनो, हे आहे सोमेश्वर मंदिर. खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन काळातलं मंदिर आहे. मित्रांनो, हा एक प्राचीन किल्ला असून त्यांच्याशी संबंधित अनेक शापांच्या कथा जोडलेल्या आहेत, ज्यामध्ये एक तांत्रिकाने दिलेला शापाचा उल्लेख आहे. मित्रांनो, हे माकडं बघा, जिथं जाऊ तिथं यांचाच राज. कारण की जंगलच यांचं आहे ना, आपण काय बोलू नाही शकत यांना. जिथे जाऊ तिथे यांचाच राज, कारण की जंगल यांचंच आहे, आपण काय यांना बोलू नाही शकत. असं आहे. गाई माता बघा, गाई माता, गौ माता हळूहळू हळूहळू चालली. हा गडाचा एंट्री गेट आहे. मित्रांनो, माकडची सेना बघा किती आहे. तिचेत बघा ही सेना. मित्रांनो, चढायला काय पाय वाट नाही, काय नाही, असंच चढायचं. आपला असा प्लेन रस्ता आहे, याच्यावर चढायला लागतं असंच. आणि याच्यावर जर गाडी जरी आणायचं म्हटलं ना तर गाडी स्लिप होणार, गाडी काय चढणार नाही, कारण की दगड एकदम चिकणी आहेत, स्लिपरी दगड आहेत एकदम. भानगड किल्ला 1573 मध्ये आमेरचा राजा भगवंतदास यांनी बांधला होता, जो सुमारे 450 वर्षपूर्वीचा आहे. हा किल्ला राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात आहे आणि तो त्या रहस्यमय भूतकाळासाठी आणि सर्वात जास्त भूताटकी असलेल्या ठिकाणपैकी एक म्हणून ओळखला जातो, जिथे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेत प्रवेश निषिद्ध आहे. आणि आता इथं परत एक प्रवेशद्वार आहे. हा एक मोठावाला द्वार आहे. हा एक आहे परत त्याच्यानंतर, आणि हा गेट आहे. इकडे नाही, हा एक गेट आहे. मित्रांनो, 1570 मध्ये भानगड किल्ल्याला बांधायला सुरुवात झाली असून 1600च्या सुमारेस किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. आता तुम्ही दगड बघू शकता. हा दगड कोणत्या ह्याचा आहे, तेव्हाच्या काळातला हा दगड आहे. शायनिंग बघा, आत्ता पण जुन्या काळातले दगड आहेत हे, आताच्या काळातले दगड नाही. आता रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, पण हे सगळे दगड आत्ताचे आहेत. मित्रांनो, माधवसिंह इथला राजा होता आणि त्याची राणी होती रत्नावती. या माधवसिंह राजाची राजधानी म्हणजेच भानगड 450 वर्षपूर्वी असल्याचा हा किल्ला आहे. सिंगा सेवाडा नावाचा एक तांत्रिक होता. एक दिवस एक रात्र म्हणजे 24 तासाच्या आत हा किल्ला उद्ध्वस्त होईल अशी जादू त्याने केली होती. इसवी सन 1605 मध्ये त्यावेळी भानगडमध्ये 14,000 लोक राहत होते. तांत्रिकाच्या शापानंतर राजा आणि निम्मी प्रजा 24 तासांच्या आत येथून बाहेर पडली. उरलेली प्रजा शापाला बळी पडली. बघा आपण किती उंचावर आलोय. हा गड आहे. राजा माधवसिंगने किल्ला बांधताना तिथे राहणाऱ्या बाळनाथ नावाच्या तांत्रिकाची परवानगी घेतली होती.
किल्ल्याची सावली तांत्रिकाच्या घराच्या दिशेने जाणार नाही अशी आट होती, जी पाळली गेली नाही आणि म्हणून तांत्रिकाने शाप दिला. दुसरी कथा एका तांत्रिकाबद्दल आहे, जो राजकुमारीला पटवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यात तो अयशस्वी ठरला आणि त्याला शाप मिळाला, ज्यामुळे किल्ला उद्ध्वस्त झाला. मित्रांनो, हा संपूर्ण किल्ला तुम्ही आता वरतून बघत आहात. हा किल्ला जवळजवळ 7 माळ्याचा किल्ला होता. हा पूर्ण नष्ट होऊन फक्त 4 माळ्याचा राहिला. बाकी 3 माळे पूर्ण मित्रांनो जमिनीत धसले होते आणि पूर्ण हा 3 माळे पूर्ण पडले होते. आता हे आपण सर्वात टॉपला आहे आणि हा सर्व आपला टॉपचा व्ह्यू आहे. आणि ही तुम्हाला शेवटला दिसते, ही किल्ल्याची पूर्ण बाउंड्री होती. म्हणजे पूर्ण ही आजूबाजूने ही सर्व दिसते तुम्हाला, ही पूर्ण बाउंड्री होती किल्ल्याची चारी साईडने. मित्रांनो, या रस प्यायला आहे म्हणलं माय. हे तू काय पितोय? मोजिटो रस पितोय आता. रस मामा 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 रस प्यायला ये म्हणलं माय. तर मित्रांनो, आता आपला भानगड किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे जयपूरला. पहिल्यांदा आपण काहीतरी खाऊया, जेवूया आणि जेवल्यानंतर आता आपण जाऊया जयपूरला. आज आपला स्टे आहे जयपूरला आणि मग उद्या जयपूर एक्सप्लोर करूया आणि मग बघूया काय काय नाही. तर सध्या पहिले जाऊया जेवूया. चला. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलोय जेवायला. जयपूरला जायचं तुम्हाला मागाशी सांगितलं मी, जयपूरला आज स्टे आपला. तर आता आमच्या गाड्या म्हणजे 2 दिवसापासून गाडी आता नॉनस्टॉप किती 1200, 1250, 1400 किलोमीटर चाललं दोन्ही गाड्या का. तर गाड्यांचे तुम्हाला व्हील दाखवतो किती गरम झालं. पाणी होतं आता. मी अक्षरशः बोट लावा, मला बोट भागला. वाफ निघते अक्षरशः, वाफ. टियागोची दाखवतो या. टियागो तो लय पळते लय. टियागोचे बघा का, हे बघ वाफ निघते अक्षरशः, वाफ. गरम वाफ निघते, वाफ. दोन्ही गाडीचे टायर सगळे 4 टायर नवीन आहे. तिचे पण नवीन आहे, तिचे पण नवीन आहे. आणि गाडीच्या टायरामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट रोडच्या लॉंग ट्रिपला जर रोडला जायचं असेल तर कम से कम तुम्ही साधी हवा तर माझ्या मते बघू नका, नायट्रोजन हवा बघा. कारण त्या नायट्रोजन हवाने गाडीचं तुमचा टायर गरम होत नाही आणि पुढं जातं. बस बाकी काय नाही. तुम्हाला आता जेवतो वगैरे आणि जयपूरला निघतो. चला. या मित्रांनो, राजस्थानचा फेमस दाल बाटी चुरमा. दाल बाटी चुरमा, दाल बाटी चुरमा. हां, राजस्थानी लोकांचं फेमस खाणं दाल बाटी चुरमा. वेगळ्या राज्यात आलो का काय ना काय नवीन ट्राय करायचं. दाल बाटी चुरमा. तर मित्रांनो, आता फायनली आपण जयपूर पिंक सिटी मध्ये आलेलो आहे. वेलकम टू पिंक सिटी जयपुर. गुलाबी नगरी जयपुर में आपका स्वागत है. गुलाबी नगरी जयपुर सिटी में आपका स्वागत है. ठीक आहे मित्रांनो, चाय प्यायला. कुल्हड़ चाय. धन्यवाद जी. आणि आता दूध प्यायला, दूध. मित्रांनो, आता आम्ही गुलाबी शहरच्या जमिनीवर फिरत आहे चालत. आता आम्ही हॉटेल शोधतोय. बघूया आता हॉटेल चांगलं कुठं भेटतं राहायला आणि स्टे करूया आणि मग बाकी तुमच्याशी मी बोलतो. चला. आता ही मोठी गाडी ही आमची नाही, आमची इकडे ही मोठी गाडी आणि ह्या आमची गाडी. चला. या झोपायला.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या हॉटेलमध्ये. म्हणजे आता आपण जयपूरमध्ये स्टे केला आहे. जयपूरला सिटीमध्येच आहे, सिटीच्या बाहेर आहे थोडंसं, चंद्रमहल म्हणून आहे, तिथं स्टे केला आहे. आणि हो काय असा महल आहे. म्हणजे एवढे रूम बघितले, रूम काय आम्हाला भेटले नाही कुठं. तर आम्हाला लास्ट ऑप्शन हा होता आणि थोडं बेटर पण होता, चांगलं सुविधा वगैरे, तर हा बुक केला आहे. रात्रीसाठी 1 नाईटसाठी एकच रूम आहे. एका रूममध्ये आम्ही सगळेजण आहे. आणि बाहेरचा आपला हायवे, तिकडं तो हायवे. इकडं काय वॉशरूम आहे, हा एक वॉशरूम आहे. आणि हा आपला कॉमन एरिया आहे, सामान वगैरे ठेवायला, लगेज वगैरे ठेवायला. आणि हा काय असा रूम आहे. इकडं 2 बेड, इकडं 2 बेड, इकडं 2 बेड, तिकडं 2 बेड. तर मित्रांनो तुम्ही बघितला आता आपला रूम कसा होता कसा नाही, इकडे स्टे केला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया उद्याच्या अशा भन्नाट असल्या ब्लॉगमध्ये. उद्या पण खूप भारी ब्लॉग होणार आहे. उद्या आपण सगळं जयपूर एक्सप्लोर करणार आहे. आज आपण जयपूरमध्ये स्टे केला आहे रात्रीचा. उद्या आपण जयपूर एक्सप्लोर करूया मस्त दिवसभर. तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा मस्तवाली, आणि व्हिडिओला चांगली लाईक करा. आणि चांगली व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फॅमिलीला, फ्रेंडला, ज्यांना पण शेअर करता येईल त्यांना शेअर करा. त्यांना सांगा, त्यांना पण जर तर रोड ट्रिप करायची असेल अशी फॅमिलीसोबत आणि असा एक्सपिरियन्स जर तर करायचा असेल तर तेही करू शकता. सगळी मी डिटेल वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये सगळं टाकून देईल. तर भेटूया मित्रांनो आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. आणि व्हिडिओ चांगल्या लोकांना शेअर करा, फॅमिली फ्रेंडला शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा बघा कसं एक्सप्लोअर करतो आपण, कसं नाही, कसं आपलं राजस्थानला रूट ट्रिप कसा करायची, कशी काय बाय रोड वगैरे काय, असं सगळं मी सगळं सांगितलेलं आहे. आणि सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन पण करणार आहे. तर बस बाकी काय नाही. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. गुड नाईट.